नमस्कार. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोफ्ता बनवणार आहोत. तर कोफ्ता सॉफ्ट होण्यासाठी आणि रसरशीत होण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या लक्षात घेत तुम्ही जर रेसिपी बनवली तर तुमचीही भाजी खूप छान होणार आहे. त्यासाठी मी 5-6 काजू पाकळ्या तळून घेतल्या आहेत आणि त्या बाजूला काढून घ्यायच्या. त्याच कढईत एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलाय. कांदा गुलाबी झाला की मग त्यात आपण सुकं खोबरं, खसखस, जिरं, काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची टाकून जरा 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालं की मग एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यातच आपण मुठभर कोथिंबीरही टाकली आहे. आता गॅस बंद करायचा आणि मसाला गार होऊ द्यायचा आहे. मसाला गार होतोय तोपर्यंत आपण वाटीभर दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. शक्यतो कोवळा भोपळा वापरा. हा बघा 1 वाटीभर आहे. हा 1 वाटी मी त्याच्यात बारीक चिरलेला पालक टाकलाय. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे आणि बेसन पीठ 3 ते 4 चमचे इथं टाकलेलं आहे. बेसन पीठ आत्ता 4च चमचे टाकले. नंतर जसं लागेल तसं आपण ते टाकायचं आहे. 1 चमचा दही टाकला आहे. थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, धणे पावडर टाकली आहे आणि थोडंसं ओवा टाकायचा. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे पाणी न टाकता आधी आपल्याला कालवून घ्यायचं आहे. कारण आपण दुधी भोपळा जो किसून घेतला आहे त्याला पिळून नाही घेतलं आहे, त्याचा रस नाही काढला आहे. त्यामुळे इथं पाण्याची आवश्यकता लागली तरच घ्या. तुम्हाला जर का वाटत असेल की दुधी भोपळ्यामुळे ते पातळ होणार आहे पीठ, तर तुम्ही आधी दुधी भोपळा किसून थोडा पिळून घेतला तरी चालेल आणि ते पिळून घेतलेलं पाणी आपण भाजीत वापरायचं. मग आता इथे मला आणखी 1 चमचा पीठ लागलेलं आहे. पाण्याची अजिबात आवश्यकता लागली नाही. तेवढ्यातच ते पीठ मळून झालं आहे. आता हे पीठ आपण 2 मिनिटं मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. हे जे मसाले आपण मगाशी भाजून घेतले ते गार झाले आहे. आपण मिक्सरला टाकून तर छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यातच मी 1 चमचा दही टाकला आहे. तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही काजू थोडा वाढवा त्याच्यात. म्हणजे मी 5-6 काजू पाकळ्या टाकल्या होत्या. तुम्ही 10 ते 12 काजू पाकळ्याही टाकू शकता. आपण आता हे पीठ मुरलंय. त्याचे गोल गोल गोळे करायचे आणि असे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मालाच किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मीडियम गॅस ठेवायचा यावेळेत. जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर ते वरून जळतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. तुम्ही बघू शकताय किती छान रंग आला आहे. असा रंग आला की मग ते काढून घ्यायचे. सणांना सुरुवात झाली की आपण नॉनव्हेज खाणं बंद करतो. त्यावेळेत मग नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर मग तेव्हा ही भाजी करून बघा. नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते खूप. आता आपण ग्रेव्हीकडे वळूया. एका पातेल्यात तेल टाकलं आहे. त्यात कांदा चिरून टाकला आहे बारीक आणि त्याच्यातच 2 तमालपत्र टाकले आहे. कांदा गुलाबी झाला की मग 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे. ती थोडीशी भाजली की मग त्यात हळद टाकायची. 1 चमचा लाल तिखट टाकले आहे. 1.5 चमचा धणेपूड टाकायची आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं तेलाबरोबर. इथे गॅस मीडियम ठेवायचा किंवा लो ठेवला तरी चालेल, म्हणजे लाल मिरची आणि बाकीचे मसाले जळणार नाहीत. त्यातच आपण आता ओलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं. छान शिजवायचं आहे याला, त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत. बघा पाणी सुकलं आहे त्यातलं. पाणी सुकेपर्यंत शिजवायचं. आपण भाजीला फोडणी घालत होतो तोपर्यंत मी एका बाजूला गरम पाणी करून घेतलं होतं. त्याच गरम पाण्याने मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे आणि तेच गरम पाणी याच्यात टाकलं आहे. इथे भाजीला गरम पाणीच वापरायचं. शक्यतो कुठल्याही भाजीला गरम पाण्याचाच वापर करा. त्यामुळे भाजीला तर्रीही येते आणि चवही बिघडत नाही. आता आपण 2 मिनिटं झाकून भाजी शिजवून घेतली आहे. त्याला तेलाचा तवंग आलेला दिसतोय तुम्हाला. आता मी गरम केलेलं ते पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यात. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची तशी करून घ्यायची. त्याप्रमाणे पाणी टाकायचं. थोडी पातळच ठेवायची, कारण जेव्हा आपण गोळे त्यात टाकतो गोळ्यांनी पाणी ऑब्झर्व केल्यावर भाजी घट्ट व्हायला सुरुवात होते. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे. याने चव खूप छान येते भाजीला. अगदी थोडीच टाकायची, चमचाभर. भाजीला छान उकळी आली मग आपण हे गोळे सोडायचे. आपण कोफ्त्यासाठी जेवढं पीठ भिजवलं होतं त्यात 10 ते 15 कोफ्ते तयार झाले मीडियम साईजचे. त्याप्रमाणे तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला किती कोफ्ते बनवायचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही पीठ भिजवायचं आहे. भाजी शिजली आहे आपली. गॅस बंद केला आहे. आता त्यात आपण कोथिंबीर टाकायची आणि 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. हे म्हणजे कोफ्त्यांच्या आतपर्यंत रस्सा जातो आणि ते मुरलं की
अजून खूप छान लागतात आणि सॉफ्ट होतात अगदी. वरून दुधावरची साय टाका आणि सर्व्ह करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.